बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्याक हिंदू समाजावर अत्याचार केला जातोय। सरकारच्या अस्थिरतेच्या वातावरणामुळे हिंदू शीख समाज बांधवांना राहणं असह्य झालंय। अत्याचारग्रस्त हिंदू भारताच्या बॉर्डरवर येऊन आसरा मिळावा यासाठी विनंती करतायत। या सर्व घटनांच्या निषेधार्थ हिंदुत्वाच्या संघटनांकडून 16 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। शांततेच्या मार्गाने बंद यशस्वी करावा असं आवाहन सतपंथचे प्रमुख महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी केलंय। आज जळगाव या ठिकाणी सकल हिंदू समाजामार्फत एक बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये सर्वांशी विचारविनिमय झाल्यानंतर या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की बांगलादेशमध्ये जो अल्पसंख्याकांवर आक्रमण होत आहे, अल्पसंख्याकांना जो काही त्रास होतो आहे, ज्यामध्ये हिंदू बौद्ध आहेत, शीख बंधू आहेत, यांच्यावर जो अन्याय होतो आहे तर त्याचा निषेध आपण नोंदवला पाहिजे आणि मानवाधिकार आयोगाने याची नोंद घेतली पाहिजे। केंद्र सरकारने याची नोंद घेऊन बांगलादेश सरकारशी यावर बोललं पाहिजे अशी अपेक्षा केंद्र सरकारकडून आणि मानवाधिकार आयोगाकडून व्यक्त केली। आणि आम्ही 16 ऑगस्ट या दिवशी कडकडीत बंद जळगाव जिल्ह्याने पाळावा असं आवाहन आज जळगाव जिल्ह्यातील सर्व व्यापारी बंधू आणि सर्वांना आम्ही आज या ठिकाणी केलं आहे। सोबतच शांततेचं आवाहन आम्ही केलं आहे। कोणत्याही प्रकारच्या घोषणा बॅनर न लावता सर्वांनी एक माणूस म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्या अल्पसंख्याकांवर जो भयानक अतिरेक होतोय, त्रास होतोय, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी त्या दिवशी एकत्रित यावं, कडकडीत बंद पाळावा म्हणून आपण 16 तारखेला बंद बोलवण्यात आला आहे।